डॉक्टर विलास खर्चेजी, तसंच आमचे चेअरमन आपल्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवारजी, आमचे निलेश नलवडेजी, प्रिन्सिपल डॉक्टर निलेश नलवडेजी आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी, आज तुम्हाला सगळ्यांना इथं प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं निमंत्रित करण्याचं मागचं कारण मी पहिल्यांदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारामतीमध्ये 10 वर्षापासून एक प्रदर्शन कृषी क्षेत्रातलं भरवलं जातं. सुरुवात केली त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती, नंतर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत गेले. कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या रिसर्च व्हायला लागले आणि रिसर्च होऊन कमी पाणी, मायक्रो स्प्रिंकलर, त्याच्यामध्ये स्प्रिंकलर, ड्रीप वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि प्रत्येक देश त्याच्यामध्ये रिसर्च करत होता. आमची विद्यापीठ रिसर्च करत होती, अनेक सायंटिस्ट त्याच्यामध्ये रिसर्च करत होते. आणि यावेळेस 2026 कृषी प्रदर्शन हे 11वं वर्ष आहे आणि ह्या 110 एकरात कृषी विज्ञान केंद्राचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ते भरवलं गेलेलं आहे. इथं महत्वाचं म्हणजे तुम्ही बाकीच्या ठिकाणीची डॉक्युमेंटरी दाखवतात आणि सांगतात की बाबा असं असं तिथं होतं. इथं प्रत्यक्षांनी डोळ्यांनीच बघायचंय की तिथं कशी पिकं आहेत, काय पिकं आहेत, एआयचा वापर कुठं केला, विदाऊट एआयचा वापर करून पिकांची परिस्थिती काय राहिली आहे, कशा पद्धतीनं फुलं येतात, फळं येतात, भाजीपाला येतो, इतर वेगवेगळ्या प्रकारची पिकं येतात, ऊस येतो, जनावरं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपली जाती आहेत आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला ॲनिमल्स इथं पाहायला मिळतील. कोंबड्यांमधले प्रकार, शेळ्यांमधले प्रकार, अशा हे सर्व साधारण शेतकऱ्यांना त्याबद्दलची अधिकची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न इथं केला जातो. पत्रकार मित्रांनो, जग बदलत चाललेलं आहे, शेती बदलत चाललेली आहे. बदलत्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स यासारखे जोड देऊन आपण आधुनिक पद्धत उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कुठंतरी शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण संशोधन होणं गरजेचं आहे. आणि या कृषी प्रदर्शनाच्या मागचा उद्देश हाच आहे. त्यातला दरवर्षीचा लाखो आमचे महाराष्ट्रातनं शेतकरी येतात, काही परराज्यातनं पण येतात, काही वेगवेगळे सायंटिस्ट किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये खूप काही अभ्यास केलेला असे परदेशातनं पण आलेले मान्यवर इथं आज आम्हाला भेटले. आणि आज सुरुवात होती खरं तर आपल्या राज्याचे राज्यपाल महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार होतं. सगळं ठरलं, परंतु काही त्याच्यामध्ये थोडीशी अडचण आली. पुन्हा ती परवानगी थांबवली, पुन्हा परवानगी दिली. त्या सगळ्या घाई गडबडीमध्ये शेवटी राज्यपाल महोदय येऊ शकले नाही आणि मग आम्ही कुलगुरूंच्या हस्ते याचं उद्घाटन त्या बाबतीमध्ये केलेलं आपण सकाळी पाहिलं. आता हे लोकांचा प्रतिसाद, शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता हे 8 दिवस ठेवलेलं आहे. म्हणजे आज शनिवार तो पुढचा शनिवार, म्हणजे 17 तारखेपासून 24 तारखेपर्यंत ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मदतीने ट्रस्टने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानावर आधारित ऊस व्यवस्थापनाचं तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये प्रति एकरी 200 टन उत्पन्न मिळणारा प्रात्यक्षिक प्लॉट देखील तयार केलेला आहे. खोडव्याचं पण उत्पन्न त्याच्यामध्ये 150 टनापर्यंत आणता येतं. ते आणण्याचा ध्यास आपल्या त्या ट्रस्टनी घेतलेला आहे. राज्यातील जवळपास 5,000 शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाद्वारे ऊसाची लागवड केलेली आहे. कारण आपल्याकडे कारखान्यांची संख्या खासगी आणि सहकारी 200च्या पुढे गेलेली आहे आणि कॅपॅसिटी बहुतेकांनी वाढवलेली आहे. पण आता टनेज घटत चाललेलं आहे. एआयचा वापर केला तर टनेज पण वाढणार आहे, खताचं खर्च पण 40% बचत होणार आहे, पाण्याची कदाचित 50% बचत होऊ शकते असं सिद्ध झालेलं आहे. त्याच्यावर कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये अधिकचं उत्पन्न मिळालं तर जे काही आता
ऊसाची कमतरता भासते साखर कारखान्यांना, ती पण भासणार नाही आणि लोकांचं टनेज वाढलं तर शेतकऱ्यांना पण 2 पैसे जास्त त्या ठिकाणी मिळणार आहे. जमिनीत सेन्सर, ड्रोन, रोबोट, सॅटेलाइटद्वारे संपूर्ण क्षेत्राचं नियोजन तिथं केलंय. ड्रोन तुम्ही बघितलं असेल किती ड्रोन आपण त्याच्यामध्ये वापरतोय. स्क्रीन आहे आणि शेतकरी पण, जो नवीन शेतकरी आहे, जो जुना शेतकरी, कष्ट करणारा शेतकरी, त्याला ते फार आवडतं. मला खूप महिला भगिनी पण म्हणल्या की आम्ही शेती करतो, आम्हाला हे इथं दरवर्षी येऊन पाहायला आवडतं. बियाणं कसलं, रोपं कसली, कुठं घ्यायची, काय घ्यायचे वगैरे सगळ्यात माहिती तिथं दिली जाते. जमिनीतील जे काही आपण या प्रदर्शनात शेतकऱ्यांना जनावरांच्या विविध जाती, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती पद्धत आणि श्वान व अश्व प्रदर्शन. आपल्या इथं भीमथडी घोडा हा पण प्रसिद्ध आहे. पूर्वीचं त्याचं रेकॉर्ड काढलं गेलं. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील या घोड्याचा वापर केला जायचा. विशेषतः डोंगर चढण्याच्या करता, उतरण्याच्या करता हे घोडे फार चपळ असतात आणि त्या खाचकाग्यातनं आरामात ते वर चढतात, उतरतात. आणि अलीकडं आमचा धनगर समाज जो मेंढ्या राखतो, ते त्यांचा सगळा संसार त्याच्या पाठीवर बांधून नेतात आणि ह्या गावातनं त्या गावात, त्या गावातनं कधी पश्चिम महाराष्ट्रात, कधी कोकणात असं ते जात असतात. आणि त्याच्याही बद्दल केंद्र सरकारने पण त्याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे. त्याच्यावर त्याही गोष्टीला आता भीमथडी घोड्याला तिथं महत्व देण्याचं सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती पद्धत आणि हे प्रक्रिया मार्गदर्शन, भरड धान्याच्या बाबतीमध्ये आजूबाजूच्या राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काही निर्णय झालेले आहेत. आज आम्हाला ते ऐकायला मिळालं. आम्ही पण म्हणलं की तुम्ही सांगा, ते शेतकऱ्याच्या फायद्याचं असेल ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू. फुलशेती इत्यादीचा लाभ कसा घेता येईल. आता झेंडूचे 5 प्रकारची फुलं इथं तुम्हाला पाहायला मिळतील रंगाची. तसंच तुमच्या शेवंतीची तर 20 पेक्षा जास्त, 25 पर्यंत वेगवेगळे रंग तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. अशा खूप काही गोष्टी आहेत. एआय तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केळी पिकामध्ये G9 केळी, एआय मुळे 25% पाण्याची बचत, 40% खताची बचत, एकरी 50 टन उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान हे इथं विकसित झालेले आहे. तुम्ही तिथं बघितलं तर तुमच्या डोळ्याला दिसेल की खरंच बाबा साधी पद्धतीने केळी लावणं आणि एआयचा वापर करून केळी लावणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. सघन मका लागवड तंत्रज्ञान हे केडीके म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बारामती गेली 10 वर्षापासून चिनी मका तंत्रज्ञान प्रसारित केलंय. आता या तंत्रज्ञानाचा वापर अचूक पाणी आणि खत व्यवस्थापन करून एकरी 70 ते 80 क्विंटल प्रति एकरी मक्याचं उत्पादन घेता येतं. हा कुणाला विश्वास बसणार नाही, परंतु ही फॅक्ट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी मक्याचं उत्पादन घेऊ शकतो. आणि आता शेतकरी पण बघतात. आम्ही पण आता प्रत्यक्ष हे व्हिजिट केली त्यावेळेस कुलगुरूंनी आम्ही सगळ्यांनी ते जवळनं पाहिलं. त्याचबरोबर आपल्याला गोदावरी तुरीचं 10 फूट पट्टा पद्धतीनं लागवड करून एकरी 20 क्विंटल उत्पादन फक्त एआय तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. आणि केव्हीके बारामतीच्या प्रात्यक्षिक प्लॉट मध्ये ते दाखवून दिलेलं आहे. हे पण असं मी सांगणं आणि तिथं प्रत्यक्षात पाहणं याच्यात खूप फरक पडतो. एआय तंत्रज्ञान आधारित कांदा उत्पादन अगदी 6 इंच खोलीचे सेन्सरद्वारे त्याच्यात पाण्याचं नियोजन केलेलं आहे. एआय प्रणालीद्वारे कीड आणि रोगमुक्त व्यवस्थापन, एकरी 600 पिशवी म्हणजे 30 टन उत्पादन घेणे शक्य आहे. यामध्ये भीमाशक्ती या 8 महिने टिकणाऱ्या वाणाचा समावेश आहे आणि 500 ते 600 ग्रॅम वजनाचा लाल कांदा जो नेदरलँड येथील कंपनीने विकसित केलेला आहे तो पण आपण तिथं ठेवलेला आहे. तोही आपण शेतकऱ्यांना दाखवतो. एक एक कांदा अर्ध्या किलोचा आहे. बेरीचे विविध प्रकार त्याच्यामध्ये अवाकॅडो, फ्लम, पियर, लिची, रामभूतान, मॅगोस्टीन, लक्ष्मणफळ, पॅशन फ्रूट, खजूर हे सगळे वेगवेगळे प्रकार आपण तिथं ठेवलेले आहेत. हायड्रोपोनिक भाजीपाला तंत्रज्ञान मात्र कमी जागेत तिप्पट उत्पादन घेण्यासाठी गोलाकार व्हील मध्ये लेट्स स्ट्रॉबेरी किंवा इतर पालेभाज्या घेणे शक्य आहे. त्याचाही प्रात्यक्षिक तिथं दाखवलेलं आहे.
नेदरलँड, चीन, ब्राझील, स्पेन, जर्मनी, इस्रायलचं ठिबक तंत्रज्ञान देखील इथं येणाऱ्या शेतकऱ्यांना 8 दिवसाच्या करता पाहायला मिळणार आहे. माझी तमाम शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण या आणि पहा आणि त्याच्यातनं जे काही तुम्हाला शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न स्वतःच्या शेतीमध्ये करा. तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा वापर करून नियंत्रण मिळवणं खूप अवघड आहे किंवा खर्चिक आहे आणि हानिकारक पण आहे, कारण तो वरचा पापुद्रा जमिनीचा वरचा तो त्याला त्रास होतो, यामुळे पिकाचं नुकसान जास्त होतं. यावर सध्या AI कॉम्प्युटर विजन आणि मशीन लर्निंगद्वारे कॅमेरावर सेन्सरचा वापर करून अचूकरित्या फक्त लेझरच्या साहाय्याने तण मारण्याचे मशीनचा यशस्वी प्रयोग इथं केलेला आहे. काय झालं, आता पूर्वीच्या सारखं लेबर मिळत नाही. लेबर मिळत नसल्यावर अनेक गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये वापर करून आपल्या सेन्सरचा वापर करून किंवा ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून किंवा लेझरचा वापर करून अशा सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण त्यांचा खर्चही कसा कमी होईल ते बघतोय आणि तेवढंच तण ते जाळते. आता मी प्रात्यक्षिक पण त्याच्यामध्ये बघितलं आणि त्याची आता खऱ्या अर्थाने गरज आहे. त्याच्यावर जमिनीचा पोत पण अजिबात बिघडत नाही आणि जेवढं तण जाळायला पाहिजे तेवढंच तण त्याच्यातनं जळून जातं. त्याचबरोबर जीवाणू खते आणि औषधाचा वापर ड्रम तंत्रज्ञान 10 दशपर्णी अर्क, शून्य मशागत तंत्रज्ञान आधारित पिके, जीवामृत, भाजीपाला, नैसर्गिक शेती आधारित कडधान्ये, गांडूळ खत आणि सेंद्रिय खत निर्मितीचा वापर हा इथं केला जातो. शेती क्षेत्रातील होमिओपॅथीचा वापर केला आहे. देशभरातील विविध जातीची जनावरं, गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, श्वान, बदकं येथे पाहायला तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्रात कृषी उद्योगाचे सहकार्यात्मक जाळे उभारण्याच्या दृष्टीनं किसान जागो हा उपक्रम संकल्पित करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून शासन, आपली शासनाची कृषी विद्यापीठं, उद्योग क्षेत्र, स्वयंसेवी संस्था, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि शेतकरी समुदाय यांना एकत्र आणून संशोधनाधिक तसेच प्रत्यक्ष शेत स्तरावर परिणाम साधणारा मॉडेल कार्यक्रम राबवण्यात येत आहे. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि ACFI सारख्या राष्ट्रीय उद्योग संघटनेच्या माध्यमातून देखील महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम आणि भविष्योन्मुख करण्याचा एक महत्वाचा इथं प्रयत्न हा करण्यात आलेला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योग, संपूर्ण कृषी संस्थेला दीर्घकालीन लाभ होणार आहे. शासन, उद्योग, विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील सहकार्य आपल्या महाराष्ट्रातल्या शेती अधिक शाश्वत, सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज होण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. याच्यात द्राक्ष पण आहे, पेरू पण आहे, वेगवेगळी फळं पण आहे, खूप काही. जवळपास इथं बघायचं म्हटलं तर अक्षरशः अख्खा दिवस जर नीट समजून घ्यायचं म्हटलं तर तिथपर्यंत आपल्याला वेळ इथं घालवता येतो आणि स्वतःच्या ज्ञानामध्ये देखील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अधिकचं ज्ञान हे मिळवता येतं. त्याकरता माझी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आव्हान आहे की या कृषी प्रदर्शन 17 ते 24 जानेवारी 2026 17 तारखेपासून 24 म्हणजे ह्या शनिवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत सगळ्यांनी यावं आणि ह्या कृषी प्रदर्शनाचा त्यांनी लाभ घ्यावा. त्याच्यातनं नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. जग कुठल्या रस्त्याने चाललंय तेही समजून घेण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.